करुणा गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। पंतप्रधान मोदींचा आज वाढदिवस। मोदींच्या वाढदिवसानिमित्त शिंदेंची वृत्तपत्रांना जाहिरात। सामना वृत्तपत्र सोडून इतर सर्व वृत्तपत्रांना पहिल्या पानावर जाहिरात। जाहिरातीमधून शिंदेंकडून मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा। अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पंतप्रधान मोदींना फोन। ट्रम्प यांनी मोदींना दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा। पंतप्रधान मोदींनी डोनाल्ड ट्रम्प यांचे मानले आभार। मोदींचा आज 75वा वाढदिवस। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून माय मोदी स्टोरी नावाने मोदींसोबतच्या आठवणींना उजाळा। मोदी माझे दुश्मन नाहीत, मी त्यांना दुश्मन मानत नाही। ज्या पद्धतीने ते शिवसेना संपवायला निघालेत ते राजकारण सहन करणार नाही। मोदींच्या मनात पाप असेल तरी मी त्यांना शुभेच्छा देतो। उद्धव ठाकरेंकडून मोदींना शुभेच्छा। केंद्रीय मंत्री जे.पी. नड्डांकडून माय मोदी स्टोरी शेअर। नेता तोच जो जनतेमध्ये बसून त्यांच्या समस्या ऐकतो आणि समजतो, हे मोदींनी शिकवलं। नड्डांकडून ट्विटरवर व्हिडिओ पोस्ट। पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यातर्फे आज ड्रोन लाईट शोचं आयोजन। 1000 ड्रोन शोच्या माध्यमातून मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा। पंतप्रधान मोदींचा वाढदिवस म्हणजे काळा दिवस। आपल्या देशात अघोषित आणीबाणी। काँग्रेस खासदार प्रणिती शिंदेंची जहरी टीका। तर काळवंडलेली कारकीर्द काँग्रेसची, काळवंडलेलं नेतृत्व राहुल गांधींचं। भाजपच्या नवनाथ बन यांचा पलटवार। पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसाला काळा दिवस म्हणणं तुमची हतबलता दर्शवते। मोदींचा अपमान करून तुम्ही वडिलांच्याही संस्काराचा अपमान केला। चंद्रशेखर बावनकुळेंनी खासदार प्रणिती शिंदेंवर केली टीका। पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर विविध कार्यक्रम, रक्तदान शिबिर, मॅरेथॉनसह 10 लाखापेक्षा जास्त रुग्णांना चष्म्याचं वाटप केलं जाणार। पंतप्रधान मोदींची 30 सप्टेंबरला पुण्याच्या दौंड तालुक्यात सभा। भाजप आमदार राहुल कुल यांच्या दौंड तालुक्यात पाटसमध्ये सभा होणार। ग्रामविकास विभागाच्या कार्यक्रमानिमित्त पंतप्रधान मोदींचा दौरा। नाशिकमध्ये पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त बॅनरबाजी। तर सुधाकर बडगुजर यांनी नरेंद्र मोदींचा 32 फुटी कटआउट लावला। कोरोना काळात नातेवाईकांना कंत्राट देऊन मुंबईकर मारले। कफनचोर कोणत्या तोंडाने मुंबईकरांसमोर येत आहेत? मुख्यमंत्री फडणवीसांकडून ठाकरेंच्या सेनेचा कफनचोर असा उल्लेख। मुंबई महापालिकेत महायुतीचाच महापौर येणार, हे लिहून ठेवा। कुणी सोबत नसलं तरी, कुणी सोबत आलं तरी महायुतीचाच महापौर बसणार। मुख्यमंत्री फडणवीसांचा विजयी संकल्प मेळाव्यात निर्धार। बीएमसीवर महायुतीचा झेंडा फडकणार। फडणवीसांपाठोपाठ एकनाथ शिंदेंकडूनही विश्वास व्यक्त। तर कोरोनात लोक मरत असताना डेड बॉडी बॅगमध्ये भ्रष्टाचार। एकनाथ शिंदेंचा ठाकरेंच्या शिवसेनेवर हल्लाबोल। बेस्टच्या निवडणुकीत ब्रँडचा बँड वाजला। बाळासाहेब ठाकरे ब्रँड होते, तुम्ही ब्रँड नाही आहात। भाजपच्या विजयी संकल्प मेळाव्यातून मुख्यमंत्री फडणवीसांचा ठाकरे बंधूंवर निशाणा। कर्ज काढून दिवाळी करण्याचा सरकारचा कारभार। 9 लाख कोटींचं कर्ज राज्य सरकार कसं फेडणार? उद्धव ठाकरेंचा सवाल। तर कर्जबाजारीपणा संपवण्यावर लक्ष देणं गरजेचं। कर्ज काढण्याचे निकष पाळून जनसेवा, यात गैर काही नाहीये। राऊतांच्या टीकेवर आशिष शेलार यांची प्रतिक्रिया। राज्य चालवायला 24,000 कोटींचं कर्ज। राज्याची अवस्था नेपाळसारखी। राज्यावर 10 लाख कोटींहून अधिकच्या कर्जाचा डोंगर। संजय राऊत यांचा आरोप। संजय राऊतांनी पत्राचाळीत घोटाळा करून हजारो लोकांना बेघर केलं। घोटाळे करून जेलमध्ये गेलेल्यांनी घोटाळ्यावर बोलू नये। नवनाथ बन यांचा पलटवार। राज्यावर 8 लाखांहून अधिकचं कर्ज। महाराष्ट्राला कर्जात बुडवण्यात महायुती सरकारचा मोठा सहभाग। नाना पटोले यांची टीका। कुणबी प्रमाणपत्र देताना पूर्णपणे पडताळणी करूनच द्यावेत। खोडलेल्या किंवा खोट्या नोंदींच्या आधारावर प्रमाणपत्र मिळणार नाही। ओबीसी उपसमितीच्या चंद्रशेखर बावनकुळेंकडून स्पष्ट। खडाखोड केलेले पुरावे देऊन कुणबी प्रमाणपत्राचं वाटप। खोटी कुणबी प्रमाणपत्र शोधण्यासाठी दुसरी समिती नेमली पाहिजे। पत्रकार परिषदेत पुराव्यांचा दाखला देत छगन भुजबळांची सरकारकडे मागणी। छगन भुजबळांना जीआर विरोधात किती याचिका करायच्या त्या करू दे। भुजबळांच्या मुंडक्यावर बसून आरक्षण आणतो, जरांगे यांचा हल्लाबोल। जीआरला आव्हान देणाऱ्या 4 याचिका मुंबई हायकोर्टात दाखल। हैदराबाद गॅझेट जीआर विरोधात 4 याचिका दाखल। भुजबळांच्या समता परिषद आणि अहिर सुवर्णकार समाज संस्थेकडूनही याचिका दाखल। मुख्यमंत्र्यांनी ठरवलं तर 1 मिनिटात ओबीसी मराठा वाद संपेल। सोलापूरमधील पत्रकार परिषदेत बच्चू कडूंची प्रतिक्रिया। बंजारा आणि वंजारा ही जातं म्हणून वेगळी आहे, पण आम्ही बोलताना आधीपासून बंजारा वंजारा असं बोलतो। काहींचा चांगल्या कार्यक्रमाला गालबोट लावण्याचा प्रयत्न। धनंजय मुंडेंकडून स्पष्ट। वंजारा आणि बंजारा या दोन्ही समाजाला वेगवेगळं आरक्षण। बंजारा समाजाला एसटीतून आरक्षण मिळावं। पोहरादेवीमधील महंत जितेंद्र महाराजांची प्रतिक्रिया। बंजारा समाजाने एवढी घाई करू नये। गॅजेटचा प्रश्न अजून मार्गी लावायचा आहे। बंजारा समाजाच्या एसटीतून आरक्षणाच्या मागणीवर अशोक चव्हाणांची प्रतिक्रिया। हिंगोली जिंतूरमध्ये बंजारा समाजाचा रास्तारोको। संभाजीनगर ते नांदेड हिंगोली वाहतूक पूर्णपणे बंद। महिलांचाही मोर्चामध्ये मोठ्या संख्येने सहभाग। आदिवासी शिष्टमंडळानं मुख्यमंत्र्यांच्या ओएसडी यांची भेट घेतली। मुख्यमंत्री आणि आदिवासी विकास मंत्र्यांच्या ओएसडी यांची भेट।
बंजारा समाजाला आरक्षण द्या, मात्र आदिवासी आरक्षणाला धक्का न लागता आदिवासी समाजाच्या आरक्षणाला इजा पोचता कामा नये, नरहरी झिरवाळ यांचं वक्तव्य. 31 जानेवारी 2026 पर्यंत सर्व निवडणुका घ्या, नोव्हेंबरपर्यंत मशीन्स पुरवा. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत कोर्टाचे आयोगाला आदेश. कुणाला तिकीट द्यायचं, कुणाला नाही हे माझ्या हातात. तिकिटासाठी मला दिल्लीला जावं लागत नाही. छत्रपती संभाजीनगरमधील कार्यक्रमात अजित पवारांचं वक्तव्य. ऑस्ट्रेलियाच्या खासदार टीम बॅट्स यांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली. ऑस्ट्रेलिया आणि महाराष्ट्र यांच्यात शेती, वैद्यकीय, तंत्रज्ञान, शिक्षण आदी क्षेत्रात वाणिज्यिक संबंध दृढ करण्याबाबत चर्चा. मंत्री छगन भुजबळांविरोधातील 2021 बेनामी मालमत्ता प्रकरण पुन्हा सुरू करण्याचे विशेष न्यायालयाचे आदेश. पुढील सुनावणी 6 ऑक्टोबरला. विधानभवनातील मारहाण प्रकरण विशेषाधिकार समितीच्या हाती लागलेल्या व्हिडिओवरून आणखी गुन्हे दाखल होणार. विशेषाधिकार समितीचे अध्यक्ष नरेंद्र बोंडेकरांची माहिती. भाजप आमदार गोपीचंद पडळकरांसह संबंधितांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा आत्मदहन करू. आज सांगलीतील एका परिवाराचा इशारा. मृत अवधूत वडार अभियंत्यांच्या कुटुंबियांचा थेट पोलिसांना इशारा. परशुराम आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष कॅप्टन आशिष दामले यांना मंत्रिपदाचा दर्जा. राज्य सरकारने जारी केलेला शासन निर्णय. कोणत्याही महामंडळाच्या अध्यक्षांना राज्यमंत्रीपदाचा दर्जा असतो, मात्र कॅप्टन आशिष दामले यांना कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा. सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे राज्यभरातील 17,85,714 हेक्टर क्षेत्र बाधित. 30 जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक नुकसान. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यास उपाययोजना सुरू. कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांची माहिती. नाना पटोले आणि अजित पवारांची भेट. राज्यात पावसामुळे शेतीचं नुकसान, शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी. अजित पवारांच्या भेटीनंतर पटोलेंची माहिती. मराठवाड्यात ओला दुष्काळ जाहीर करा. रत्नाकर गुट्टे, राजू नवघरेंसह राजेश विटेकर आणि राहुल पाटलांची अजित पवारांकडे मागणी. बीड जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा. धनंजय मुंडेंची पालकमंत्री अजित पवारांकडे पत्राद्वारे मागणी. अतिवृष्टीमुळे बीड जिल्ह्यात शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. सोलापुरात खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्याकडून नुकसानग्रस्त भागाची पाहणी. करमाळ्यातील सीना नदीकाठच्या भागाची मोहिते पाटलांकडून पाहणी. मंत्री गिरीश महाजनांकडून जळगावातील नुकसानग्रस्त भागांची पाहणी. जामनेर आणि पाचोरामध्ये महाजन यांच्याकडून पाहणी. नुकसानग्रस्तांना धीर देत दिलं मदतीचं आश्वासन. शेतकऱ्यांना दिलेली आश्वासनं पूर्ण करण्याचा सरकारचा प्रयत्न. आत्महत्या करू नका, सरकार तुमच्या सोबत आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांची प्रतिक्रिया. जळगावच्या पाचोरा तालुक्यातील शिंदाड गावाला मुसळधार पाऊस. नदी नाल्यानं आलेल्या पुराचा शेतीला फटका, तर पेट्रोल पंपाचा घराचंही मोठं नुकसान. सोलापूरच्या करमाळा तालुक्यातील सीना नदीवरील संगोबा पूल पाण्याखाली. 10 ते 12 गावांचा संपर्क करमाळा तालुक्याशी तुटला. वाशिमच्या मंगळूरपीर तालुक्यातील चोरत गावात मुसळधार पाऊस. पावसानंतर पुराच्या पाण्यात 4 बैल वाहून गेल्याची घटना. सुदैवानं बैल वाचले. बीड जिल्ह्यातील परळी तहसील कार्यालयावर किसान सभेच्या वतीने निदर्शनं. नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून हेक्टरी 50,000ची मदत करण्याची मागणी. लातूर जिल्ह्यातल्या तावरजा प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला. तावरजा प्रकल्पावर शेतकऱ्यांना घेऊन काँग्रेसकडून जलपूजन. नागपुरातील अनेक भागात विजांच्या कडकडाटासह पावसाची हजेरी. पावसाच्या हजेरीमुळे नागरिकांची तारंबळ उडाली. हिंगणघाट तहसील कार्यालय पंचायत समिती प्रांगणामध्ये घरट्यांची गणना होणारे 4 पाणपक्षी प्रजातींच्या 158 घरटी आढळली. गाय, बगळा, छोटा पानकावळा आणि रातढोकरी या पाणपक्ष्यांचा यात समावेश. महादेव कोळी समाजाचे परभणीत उपोषण. 2018चा शासन निर्णय अंमलात आणण्याची मागणी. मराठवाड्यातील महादेव गागी मल्हार कोळी समाजाला आदिवासी प्रवर्गाचा लाभ मिळण्यासाठी उपोषण. आंध्र प्रदेशातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे मुंबईसह राज्यभरात पावसाचा जोर. 2 दिवस वेगवान सरींनी मुंबईकर नागरिकांना झोडपून काढले. आजपासून मुंबईत पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता. अकोल्यातील शासकीय तंत्रनिकेतनमधील कार्यशाळेला गळती. मुसळधार पावसानंतर संपूर्ण कार्यशाळेत पाणी शिरलं. यामुळे विद्यार्थ्यांचं शिक्षण आणि अभ्यासक्रम प्रभावित. अमरावती जिल्ह्यातील भातकुली तालुक्यात ढगफुटी सदृश पाऊस. साहूर जिल्हा परिषद शाळेच्या वर्गामध्ये पाणी शिरलं. शाळेतील शैक्षणिक साहित्याचं मोठं नुकसान. अतिवृष्टीमुळे यवतमाळच्या उमरखेड, महागाव, पुसद तालुक्यात पिकांचं मोठं नुकसान. तातडीने नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी. जळगावातील पाचोरा तालुक्यातील शिंदाड गावात ढगफुटी सदृश पाऊस. पावसामुळे 100पेक्षा अधिक जनावरांचा मृत्यू झाल्याची माहिती. पुराच्या पाण्यामुळे शिंदाळा गावात पशुधनाचं मोठं नुकसान. वाशिमच्या शेलू बाजार परिसरात मुसळधार पाऊस. जोरदार पावसामुळे नदी, नाले तुडुंबच. दुकानांमध्ये पावसाचं पाणी शिरल्यानं मोठं नुकसान. प्रशासनाने तात्काळ नालेसफाई करून अतिक्रमण हटवावं. व्यापाऱ्यांची मागणी. हिंगोलीत मागील काही दिवसांपासून कोसळत असलेल्या पावसानं शेती पिकांचं नुकसान. पावसामुळे सोयाबीन, कापूस, हळद पिकं पाण्याखाली. शेतात पाणी साचल्यानं हळद सडू लागली. करमाळा तालुक्यातील कोर्टी आणि सीना नदीला पूर आलेल्या भागाची तहसीलदार शिल्पा ठोकडेंकडून पाहणी. नुकसान झालेल्या भागातील पिकांचा आणि घरांचा पंचनामे करण्याच्या सूचना.
मराठवाड्यातील 1,25,000 लाडक्या बहिणींचा लाभ थांबवण्याची शिफारस 65 वर्षावरील महिलांनी लाभ घेतला. तसंच एकाच कुटुंबातील एकापेक्षा अधिक महिला योजनेच्या लाभार्थी. अंगणवाडी सेविकांच्या सर्वेक्षणातून माहिती समोर. घरात गाडी असल्याचं कारण देत चिपळूणमधील मोलमजुरी करणाऱ्या महिलेचा लाडकी बहीण योजनेतून अर्ज बाद. ज्यांना गरज आहे त्यांना मदत द्या. आमची एक वेळ पोट भरण्याची कसरत असताना गाडी कुठून आणू? महिलेचा संतप्त सवाल. राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाकडून विधी अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया सुरू. 3 आणि 5 वर्ष अभ्यासक्रमासाठी 21,000 विद्यार्थ्यांचे प्रवेश. दोन्ही अभ्यासक्रमाच्या संस्थात्मक फेरीसाठी नोंदणी प्रक्रिया सुरू. वर्ध्यात महिला आयोग आपल्या दारी उपक्रमांतर्गत जनसुनावणीत 76 तक्रारी दाखल. बालविवाह रोखण्यासाठी सामूहिक प्रयत्न करण्याच्या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या सूचना. कोल्हापूरचं अंबाबाई मंदिर आज दिवसभर बंद राहील. अंबाबाई मंदिरात गाभाऱ्याची आज स्वच्छता करण्यात येणार आहे. नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गाभाऱ्याची स्वच्छता केली जाईल. धाराशिवमध्ये शारदीय नवरात्रोत्सवाची जय्यत तयारी सुरू. पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी तयारीचा आढावा घेतला. भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी प्रशासन सज्ज. पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात नवरात्रीची तयारी सुरू. शेकडो वर्षांचे मौल्यवान दागिने गाठवण्याचं काम सुरू. तर नवरात्रीच्या काळात रुक्मिणी माता आणि पांडुरंगाचं रूप दागिन्यांनी खुलणार आहे. धुळे जिल्ह्यात हमाल माथाडी कामगारांचं आंदोलन. विविध प्रलंबित मागण्यांसाठी कामगारांचं 7 दिवसीय आंदोलन. कामगार संघटनेच्या शिष्टमंडळाने जिल्हा प्रशासनाला मागण्यांचं निवेदन दिलं. उत्तर महाराष्ट्र वारकरी सेवा मंडळाच्या वतीने जिल्हास्तरीय वारकरी मेळावा. 100 वारकरी सेवारत्न पुरस्काराचं वितरण धुळ्याच्या देवपूर येथील एकविरा माता मंदिरात कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. जळगावच्या धरण गावातील झुरखेडा गावात मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत विद्यार्थ्यांची रॅली. शासनाच्या वेगवेगळ्या योजना तसंच उपक्रमांची जनजागृती. रॅलीत मोठ्या संख्येने विद्यार्थी सहभागी. महाराष्ट्र शासनाने कला केंद्रांवर बंदी आणावी. धुळ्यातील खानदेश तमाशा मंडळाच्या अध्यक्षांची मागणी. तमाशा मंडळ बदनाम होत असल्याचीही खंत व्यक्त. बदलापुरात अतिउच्च दाब भूमिगत विद्युत वाहिन्या टाकताना निष्काळजीपणा. ठेकेदाराकडून सुरक्षेकडे दुर्लक्ष. विद्युत वाहिन्या टाकण्यासाठी 3 फूट खोल खड्डा करणं बंधनकारक असताना 1.5 ते 2 फूट खड्डा करून केबल टाकल्या. पुण्यातील बाजारात सीताफळाची उच्चांकी आवक. मार्केट यार्डातील फळ बाजारात दररोज 26 टनापर्यंत सीताफळांची आवक. सीताफळाच्या दरात घट. घाऊक बाजारात प्रतवारीनुसार प्रति किलो 50 ते 120. अंबरनाथच्या नेताजी मार्केट परिसरात रात्रीच्या वेळी चोरटे फिरत असल्याची धक्कादायक बाब समोर. रात्रीच्या वेळी हातात दांडके घेऊन फिरताना चोरटे सीसीटीव्हीत कैद. डोंबिवलीत शिक्षकाकडून प्रेमसंबंधात अडकवून 3 महिलांची फसवणूक. राहुल तिवारी असं फसवणूक करणाऱ्या या आरोपी शिक्षकाचं नाव. मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. आरोपी ताब्यात. सोलापूरच्या सीमेजवळ कर्नाटकच्या विजयपूर जिल्ह्यामधील चडचणमध्ये स्टेट बँकेवर फिल्मी स्टाईल दरोडा. दरोड्यात 8 कोटी रोख आणि 50 किलो सोनं लुटल्याची माहिती. पोलिसांकडून तपास सुरू. आयुष कोमकर हत्या प्रकरणात सर्व 13 आरोपींवर मोक्का. तर पोलिसांनी शरण आलेल्या कृष्णा अंदेकरला 2 दिवसांची पोलीस कोठडी. रत्नागिरीच्या दापोली तालुक्यातील केळशी किनारा मोहल्ला परिसरातून चरसचा साठा जप्त. अंमली पदार्थ विरोधी पथकाची मोठी कारवाई. 4 लाख रुपये किमतीचा चरस जप्त. सांगलीतील विटा पोलीस ठाण्यात संशयिताकडून आत्महत्येचा प्रयत्न. प्रकाश चव्हाण असं संशयित आरोपीचं नाव असून त्याला चोरीच्या प्रकरणात तो ताब्यात आहे. पालघरच्या सूर्या प्रकल्पाच्या धामणी धरण परिसरात पुन्हा बिबट्याचा वावर. महिनाभरापूर्वी याच परिसरामध्ये दिसला होता बिबट्या. नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. सर्व राज्यांमधील धर्मांतरण कायद्याच्या वैधतेचा निर्णय सर्वोच्च न्यायालय घेणार. राज्य कायद्याच्या वैधतेला आव्हान देणाऱ्या उच्च न्यायालयांमधील सर्व प्रलंबित याचिका सुप्रीम कोर्टाकडे. बेकायदेशीर बेटिंग या प्रकरणी युवराज सिंग सोनू सूदला समन्स. 23 सप्टेंबरला युवराज सिंगला चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स. तर ईडीने अभिनेता सोनू सूदला 24 तारखेला चौकशीसाठी बोलावलंय. पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून